या विधानसभा मतदारसंघामध्ये घराणशाही, झुंडशाही, समाजशाही, जातशाही हे सगळं चाललंय। शोषित, वंचित, उपेक्षित सर्वसामान्याला न्याय मिळवून द्यावा यासाठीची माझी ही उमेदवारी आहे। एखाद्या जातीवर कुठली निवडणूक होत नसते। जातीवर निवडणूक लढणारे एवढे शहाणे नाहीत। शोषित, वंचित, पीडित आणि उपेक्षित या लोकांच्या न्याय हक्कासाठीची माझी लढाई आहे। त्यांनी संपर्क मला साधतील एवढे मोठे नाहीत ते, आणि मी त्यांच्या सांगण्यावर ऐकावं एवढा लहान मी नाही। कारण पैशाच्या मस्तीवर आमदार होत नसतोय, माझ्याकडे माणसाची, जनसामान्याची मस्ती आहे। निलंगा विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून नागनाथ बोडके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते आज आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबतच चर्चा करणार आहोत की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांचा काय उद्देश आहे तुमचा आणि कशामुळे? नमस्कार, मी नागनाथ रामराव बोडके या निलंगा विधानसभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तो उमेदवारी अर्ज याच्यासाठी दाखल करावा लागला, या विधानसभा मतदारसंघामध्ये घराणशाही, झुंडशाही, समाजशाही, जातशाही हे सगळं चाललंय। या सगळ्या गोष्टीला फाटा मारण्यासाठी शोषित, वंचित, उपेक्षित आणि एखाद्या सर्वसामान्याला न्याय मिळवून द्यावा यासाठीची माझी ही उमेदवारी आहे। आज तुम्ही असं बघता की धनगर समाज हा पूर्णपणे एकवटलेला दिसून येत नाही आहे। मागेच काही दिवसापूर्वी हा दुसरा धनगर एक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि बऱ्याच इथल्या विधानसभेतील बरेच धनगरांनी त्यांना पाठिंबा पण दर्शवला। असल्या प्रश्नांची ह्याच्यावर मला त्यांच्याबद्दल कीव येते बरं का। मी तुम्हाला सांगतो, ही निवडणूक लढवत असताना एखाद्या जातीवर कुठली निवडणूक होत नसते आणि जातीवर निवडणूक लढणारे एवढे शहाणे नाहीत। मी जातीवर नाही तर माझं शोषित, वंचित, पीडित आणि उपेक्षित या लोकांच्या न्याय हक्कासाठीची माझी लढाई आहे। म्हणून कुठल्या जातीनं पाठिंबा दिला का ह्याच्याकडे मी काही एवढं जास्तीत जास्त महत्त्व देऊन बघत नाही। आणि त्यापेक्षा पुढचं सांगतो, एखाद्या मेळाव्याला सर्व जाती धर्माची लोक पुढं आणायची आणि फक्त एखाद्या जातीचं लेबल लावायचं आणि सर्व जातीचा पाठिंबा आहे असं सांगायचं, हे कितीपत योग्य आहे? आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तर मग ती लोक तिथं सगळं जर धनगर समाजानंच पाठिंबा दिला असं तुम्हाला म्हणायचं असेल तर माझ्यासोबत असणारी लोक ती कोणाची आहेत? मी जर आत्ता म्हणलं एखाद्या 4 लोकांना कुठेतरी जवळ घेऊन या सर्व जातीचा पाठिंबा आहे, ते वावगं ठरणार नाही का? 1-2 माणसं सोबत असली तर त्या 2 माणसावर समाज ठरत नसतो। असं म्हणण्यात आलं होतं की तो सुद्धा आपलाच एक बांधव आहे आणि अशा प्रकारचं समाजाला आवाहन केलं होते व त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला संपर्क झाला, असा काही संपर्क झाला आहे का तुम्हाला? त्यांनी संपर्क मला साधतील एवढे मोठे नाहीत ते, आणि मी त्यांच्या सांगण्यावर ऐकावं एवढा लहान मी नाही। आणि त्यांच्या संपर्काला, त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या कसल्या गोष्टीला भीक घालणारा मी कार्यकर्ता नाही। मी ग्राउंड लेवलचा एका संघटनेचा एका चळवळीतला कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं ही लढाई, ही निवडणूक काय असते आणि कशी असते त्याबद्दल मला पूर्ण जाणीव आहे आणि मी त्या पद्धतीने लढणार आहे। काय तुमचा अजेंडा काय आहे नेमकं? तुम्ही कोणत्या गोष्टी घेऊन मैदानात उतरला? महाराष्ट्रात जातीयवादाचा तिढा पेटलाय आणि या लोकांनी स्वार्थासाठी जातीवाद पेरून ठेवला आहे। यांच्या या स्वार्थासाठी, त्यांच्या या सत्तेसाठी कितीतरी लोकांनी जात म्हणून बऱ्याच लोकांच्या बळी दिल्या। या लोकांना फाटा मारण्यासाठीची माझी उमेदवारी आहे। या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे। पण या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी MIDC वगैरे आलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। शाश्वत विकास ज्याला म्हणावा तो केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण ज्या चौकात आहोत, ज्या ठिकाणी आहोत, इथूनचा हा रस्ता तुम्ही बघाल या रस्त्याला हा नॅशनल हायवे आहे। 60च्या स्पीडनं सुद्धा तुमची गाडी चालू शकत नाही, एवढा वाईट आणि निकृष्ट दर्जाचा हा रस्ता बनवला आहे। ते एवढं सगळं असं खराब काय झालं आणि कशामुळे होतंय, या सगळ्या गोष्टीची चौकशी, शहानिशा करण्यासाठीची ही माझी उमेदवारी आहे। आणि आपण जर जनतेला पर्याय दिलाच नाही तर आपण या मतदारांना नाव नाही देऊ शकत। म्हणून त्यांना 3रा पर्याय द्यावा आणि विकासाकडे या विधानसभा मतदारसंघाला न्यावं, याच्यासाठीची माझी ही उमेदवारी आहे। बरं, असंही एक बार तुमचे नेते महादेव जानकर यांनी असं म्हटले होते की मी फक्त समाजामुळे मी नाही आहे असं बोललेले होते। काय आता वाटेल का तुम्हाला हा समाज तुमच्या पाठीशी असेल? महादेव जानकरच नाही तर महाराष्ट्रातला मला एक नेता दाखवा की तो स्वतःच्या जातीवर
निवडून आलाय किंवा जातीवर राजकारण करतोय असा एकतरी नेता तुम्हाला पाहायला मिळेल का? आणि मग त्यात जानकर साहेबांनी जर म्हणलं एकटी फक्त धनगरांची जात सोबत नसून इतर सर्व जाती धर्माची लोक माझ्यासोबत आहेत, हे म्हणणं कुठं चुकीचं आहे मला सांगा. आणि आज मी तेच म्हणतोय, आज माझ्यासमोर धनगर असतील असं नाही, धनगरांच्या पेक्षा माझ्यासोबत दलित आहेत, माझ्यासोबत मुस्लिम आहे, माझ्यासोबत सर्व ओबीसी आहे आणि यासोबत माझ्यासोबत आत्ता उपेक्षित मराठा सुद्धा खूप आहे. ज्या मराठ्यांना वाटतंय आम्हाला तिसरा पर्याय पाहिजे, या घराणशाहीला कंटाळलेली, या जातीयवादाला कंटाळलेली लोक सुद्धा माझ्यासोबत आज आहेत. काय वाटेल आता सध्या जर ह्या निलंगा विधानसभेमध्ये बघितलं तर हे सगळं जर सगळ्यांचा गोळाबेरी जर केलं तर काय वाटतं मला, तुम्ही यशस्वी होणार? बिलकुल, कारण पैशाच्या मस्तीवर आमदार होत नसतोय, माझ्याकडे माणसाची जनसामान्याची मस्ती आहे आणि या माणसांच्या या जनसामान्यांच्या मस्तीवर मी आमदार होणार, यात कसली शंका नाही. आणि पैसे, सत्ता, अहो या लोकांनी काय चालवलंय? सत्तेतून पैसा, पैशानं पुन्हा सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा, हे खेळ मांडलाय आणि ही या निलंगा विधानसभा मतदारसंघातले लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. आता पैसा, सत्ता आली, 180 एकर जमीन इथं आहे त्या लांबोट्याला मेन हायवेवर, कुठून आली याचा विचार करणार नाही. आणि मग हे फक्त सत्ता आलं की एवढ्या सगळ्या प्रॉपर्ट्या गोळा करायच्या, माया जमवायची आणि पुन्हा त्या मायेचा वापर करून त्या पैशाच्या मस्तीवर पुन्हा सत्ता काबीज करायची, हे सगळं चाललंय. ह्याच्यामुळं इथल्या जनतेने हे सगळं ओळखून सोडलंय. त्याच्यामुळे या पैशावाल्यांना ही जनता काय भीक घालणार नाही. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता, माझ्यासारखा शेतकरी पुत्र, माझ्यासारखा मेंढपाळाचा पुत्र इथं निश्चितपणे सभागृहात जाणार आहे, कारण ही लढाई माझी नसून या जनतेची, सर्वसामान्याची आहे. म्हणून ही जनता, निलंगा विधानसभा मतदारसंघातली सर्व जाती धर्मातली जनता ही माझ्या पाठीशी आहे. मी निश्चितपणे या मतदारसंघातल्या लोकांना आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे. या निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या सुजाण मतदारांना माझी विनंती असणार आहे, तुम्ही आता तरी डोळे उघडावं. किती पिढ्या तुमच्या गेल्या, किती वर्ष झाले तुम्हाला या सभागृहाचं सत्तेचं दार तुम्हाला पाहता आलं नाही, वर्षानुवर्ष गेले. 1995चा जर वेळ काढला तर आत्तापर्यंत फक्त सत्ता ही त्या एका घरातच राहिलेली आहे. त्या घराच्या बाहेर सत्ता काढायचा असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्याला तुम्ही संधी द्याल आणि तुमचा विकास करून घ्याल, अशी अपील मी या जनतेसमोर करतो. निश्चितच आता नेमकं होणारा आमदार कोण आहे ते येत्या 23 तारखेलाच कळेल. मी राजकुमार काळे, बाळकृ टीव्ही मराठीसाठी, निलंगा, लातूर.